स्वर्गामध्ये सुंदर असलेल्या आपल्या निसर्गरम्य कोकण भूमीमध्ये जिल्हा रत्नागिरी येथे आज निसर्गरम्य लांजा तालुका आणि त्यामध्ये धनी रवाना स्वयंभू आणि केदारलिंग यांच्या श्रद्धास्थानानं पुनीत झालेली ही भूमी बोनी हे गाव आणि या गावामध्ये आज सन्माननीय गुरव परिवार आज या निवासस्थानी श्री रामनवमीचा उत्सव आज मोठ्या आनंदाने साजरा होत आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी डबल पाणी भरण्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये बुवा स्वतः प्रणव गोपाळ खाडी राहणार जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आज मला पक्वास करत आहेत आमचे परममित्र आमच्या देवगड तालुक्यामधील एक नामवंत पक्वास वादक प्रशांत लोरेकर आणि त्याचबरोबर तबला साथ करत आहेत आमच्या देवगड तालुक्यातील एक उत्कृष्ट भजनी बुवा आणि तबला वादक शुभम गावले आणि त्याचबरोबर माझे सर्व गोरज मंडळी यांचे देखील मी श्री निर्मादेवी प्रासादिक भजन मंडळ जामसंडे या वतीने आभार मानतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे आज आमचे जोडीवाले बुवा सन्माननीय दर्पण कांबळे बुवा भोपेश्वर तालुका राजापूर बरोबर ना आणि जिल्हा रत्नागिरी आणि आज त्यांना पक्वासन करत आहेत आमचे परममित्र सौरभ भोगले आणि त्याचबरोबर तबला साथ करत आहेत सन्माननीय हर्षल कांबळे आणि त्यांची सर्व पोरस मंडळी त्याचबरोबर आमचे परममित्र हर्षल भोगले त्यांचे देखील मी आभार मानतोय। धन्यवाद। त्याचबरोबर आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल समस्त गुरव परिवाराचे देखील आभार मानतोय। त्याचबरोबर ज्यांनी हे नियोजन केले आणि आम्हाला ही सुवर्ण संधी ज्यांच्यामुळे लाभली ते सन्माननीय अरुण तांगे यांचे देखील आभार मानतोय आणि त्याचप्रमाणे माझ्याशी संपर्क केला आणि मला एकदम गुरु समान असणारे व्यक्तिमत्व थोर कोकण रत्न बुवा संतोषजी शिरसेकर यांचे देखील मी आभार मानतो। सकाराम गोविंद गुरव आणि संपूर्ण कुटुंबीय या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून प्रथम महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून रंग देवतेला स्मरून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी जाऊन माझी ग्रामदेवता आई निर्बाई माऊली आणि रामेश्वराचा आशीर्वाद घेऊन
ऐसरल्या जागेवाल्याचा आशीर्वाद घेऊन धनी जवळनाथ स्वयंभू आणि केदारलिंग आणि त्याचबरोबर सोमेश्वर यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावत परस्पर माझे समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आई वडील गुरुवारी अजित गोसावी यांच्या आशीर्वादानं जमलेल्या तमाम मायाबाप रसिकांना मनापासून दंडवत घालून आजच्या या आमने सामने डबल बारीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. गपसा निध निध पगरे निध सा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची एकाला भक्ताची एकाला भक्ताची एकाला भक्ताची एकाला आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा तन मन धन माझे राघवा रूप तुझे तन मन धन माझे राघवा रूप तुझे तुझ विन मज वाटे सर्व संसार ओझे तुझ विन मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी
आस तुझी, लागली आस तुझी. धन्यवाद. धनी रे Krishna Hare Krishna Hare Ram
जय राम राजा राम कृष्ण हरी मुक्ता मुरारी हरी जय राम कृष्ण हरी जय राम राजा राम कृष्ण हरी मुक्ता मुरारी हरी जय राम कृष्ण हरी सारे धनी सारे धनी दप दप मप मग रे सारे जय राम सावळे राम कृष्ण हरी गोवर्धना गिरिधारी दीन बंधू दीनोधारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम
जय जय राम जय जय राम धन्यवाद. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे कैवल्याचे धाम त्यांचे गाऊवाचे नाम रे कैवल्याचे धाम त्यांचे गाऊवाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे चित्ररत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चित्ररत्नांची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम ओम नमो भगवते वासुदेवा श्रीधरा ओम नमो भगवते वासुदेवा श्रीधरा प्रसन्न होऊनी गरी पावन म्या पामरा प्रसन्न होऊनी गरी पावन म्या पामरा भम भम मुखी बोलदी
नंदीवरी बैसुनी नंदीवरी बैसुनी शंकरासवे पार्वती शंकरासवे पार्वती हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्प गळा नीलकंठ शोभे ढवळा लागो मला त्यांचा लळा. लागो मला त्यांचा लळा. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेवा श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री दूतपापेश्वर आई भवानी श्री प्रभु रामचंद्र श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी जय जय रघुवीर श्री धनिरवळनाथ श्री स्वामी समर्थ बजरंग हरी हर 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 नवदा देवी माते दुधा भद्रकाली माते दुधा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कोकण रत्न पुरस्कृत श्री संतोषजी शिरसेकर मग काय सांगितलं शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकर
गंगाधरा
तड तांडव करीती तड 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 तांडव करीती जटाटवी गल चलत प्रवाह पावित स्थले गलेवनंते लंबिता भुजंग तुंग मालिकम टमक 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 निनाद वट्ट मर्वे सकार कंड तांडवम तनोतुर शिवा शिवम जटाकटा संभ्रम भ्रमत जिंप निर्झरी विलोलनीची वल्लरी विराजमान मुर्दनी जगत 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 जलल लाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरी रती प्रतिक्षण मम या रागाचं काय मला माहिती आमचं नोटेशन वेगळा आमचा पण एक 13 मात्रा पण आम्ही तेवढे एका गॅप देऊन परफेक्ट 3 वेळा घेऊ मग 13 मात्रात घेतलेला फक्त आज ते 13 मात्रा आम्ही काय घेतले नाही का कारण आज बुवा मधला रामनवमी श्री रामाचं भजन घेऊया म्हणून आम्ही जय जय राम घेतला एवढाच तुम्ही पण तसा घेता असता तर अजून भारी वाटला असता पण ह्या नोटेशन सुद्धा एकदम चांगला झाला खरोखर एखादं वाजवताना मी बघले आमच्या जामसंडे गावामध्ये सुद्धा सन्माननीय शिरसेकर भाऊ आले होते तेव्हा त्यांनी वादन केलं होतं तबला वादन केलं होतं उत्कृष्ट बाकी सादरीकरण तुमचा चांगला आणि त्याची पोचपावती तुमका भेटलेली आहे हा पेटू ओ ह्याच पेटता आता मी अजून काय पेटू ह्या बुवांका 1 तास गेलो चालू करू बिचारी कंटाळले होय ना जाऊन दे आता कोणाक सांगणार आली या भोगाशी असावे सादर आणि पेटीचा फक्त सांगलास तेवढाच की तुमका दाढी हा होय ना भंगली दिसत नाही कशी ओ ओ तो हॉलेजन कशाक मारलं तुमका नाही कळतलो दिसा का हो ना आपण दोघे उत्कृष्ट अशा त्याच्यामुळे पण दाढीचा पण एक विषय आहे की ह्यो गमतीचा विषय होतो पण काही जण आम्ही सगळेच नाही म्हणत काही जण असे हत वाढवताना दाढी वाढवणार चंद्रकोर कानात बाली आणि म्हणताना म्हणणार काय मी शिवबाचा छावा मी शिवबाचा छावा पण तोंडात बचकावर मावा ही सध्याची परिस्थिती बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराज खरोखर त्यांची कीर्ती वर्णावी तेवढी कमी आहे आज आपण जे सण उत्सव साजरे करतो मोठ्या आनंदाने साजरे करतो ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बरोबर आहे ना मी गजराच्या माध्यमातून 100% पोवाडा घेणार गजराच्या माध्यमातून कारण आता ढोलकी वापरायला आधी रूपाचा अभंग झाला पाहिजे तो झाला की गजराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पोवाडा घेणार 100% प्रयत्न मी काय मोठं पण कलाकार नाही पण प्रयत्न ज्याप्रमाणे बुवा मी म्हणजे स्वतःची मोठेपणा सांगत नाही तुम्ही ज्याप्रमाणे हनवटीने वादन करता ही तुम्हाला भेटलेली एक कला आहे बरोबर ना प्रामाणिकपणे सांगताय हरिणाम करतोय खोटा बोलणार नाही आता काही जण असे असतं जे चित्र उभ्या वेगळा करतात मी पण डोक्यान कॅशो वाजवलेलं होतं मी वाजवलं होतं पण आता मी वाजवू शकत नाही कारण तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत नाही पण माझा अपघात झाला होता त्यावेळी इथे डोक्याला मार होता त्यामुळे डाव्या साईडला तो मार असल्यामुळे कानाच्या बाजूने सुद्धा मला मगाशी त्रास होत होता मी रुपावलीच्या आधी समोरचा बुवा उठून जाता नाही शक्यतो पण पहिल्यांदा ही माझ्यावर तशी वेळ आली माझ्या कानात इथे खूप त्रास होऊ लागला मार बसलेला होता त्यामुळे तो त्रास होऊ लागला म्हणून मी मगाशी जाऊन गाडीमध्ये बसलो होतो